स्टिरॉइडला एक तर तुम्हाला साईड इफेक्ट्स आहेत हे माहिती आहे, जे काय पर्सेंटेज ऑफ तू म्हणशील की यार 5% चान्स आहे, 10%, आणि ते कशाला घ्यायचे. हार्ट अटॅक येऊ शकतो, हेअर लॉस होतो लोकांचा, इम्पॉर्टंट होतात लोक, बरेचसे साईड इफेक्ट्स. आता मी एका गोष्टीने पैसे कमवले ठीक आहे, पण मग तू लाईफ टाईम कमवू शकणार आहेस का? जर तुझ्याकडे उत्तर नाही आहे ते की नो, तर मग ते तुझं करिअर नाही होऊ शकत. तसंच हा जसा डाएट आहे जो तू म्हणतोस क्रॅश आहे, तर त्याचं नावच क्रॅश आहे डाएट आहे. त्या तू बर्गरला सेपरेट केलंस टेबलवरती, ओके, आणि एक प्रत्येक गोष्टीला जर इंडिव्हिज्युअली बघितलंस तर तुला ते हेल्दी वाटेल. बरोबर. कारण की ब्रेड ठीक आहे, ब्रेड आपण रोज खातो, त्याच्यामध्ये सॅलड असतं ते पण खातो, आणि एक चिकनची पॅटी आहे की. मग भाऊ बर्गर इज अनहेल्दी. हेल्दी हा टर्म मी जेव्हा लोक मला म्हणतात की अरे आम्ही हेल्दी खातो, हाऊ यू डिफाईन हेल्दी? हेल्दी म्हणजे काय? सो नो फूड इज गुड ऑर बॅड. तू डाएटमध्ये आता मी रोज चॉकलेट आणि आईस्क्रीम पण खातोय, पण तू मेजर करून खा. पोर्शन कंट्रोल ज्याला आपण म्हणतो ना, ते जर तुला माहिती असेल की कॅलरी डेफिशिट म्हणजे काय आणि शरीराची गरज मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आहे. राईट. ते एक असं होम आहे ना जिकडे आपण लाईफ टाईम राहणार आहोत. एक्झॅक्टली, त्याची काळजी घ्या. एक्झॅक्टली. म्हणजे तू गाडी एक वेळ रिपेअर करू शकतोस, तू घर पण दुसरं घेऊ शकतो, पण शरीर नाही करू शकत तो रिपेअर. काहीच नाही आहे त्याला, स्कोपच नाही आहे. सो ते एकच मेंटेन करणं. मेंटेन करणं. मित्रांनो नमस्कार. आजूबाजूचा हा आपला सेकंड एपिसोड आहे आणि आधीच्या एपिसोडप्रमाणे पण हा जो माझा मित्र आहे सुखीराम, तो मला जेव्हा भेटला तेव्हा ह्या वेळेला सुद्धा तो दुःखी होता. म्हणजे आता त्याचा लास्ट टाइम जो पैशाचा इश्यू होता तो आपण सॉर्ट केला. त्याला सांगितलं की कशा प्रकारे सेव्हिंग करायची, इन्व्हेस्टमेंट कशी करायची. पण आता ज्या विषयामुळे तो दुःखी आहे तो विषय आहे हेल्थबद्दल. म्हणजे आम्ही लास्ट टाइम भेटलो तेव्हा तो मला सांगत होता की मी खूप प्रयत्न केले, माझं वजन काही कमी होत नाही आहे, माझा फिटनेस काही मेंटेन होत नाही आहे. तर त्याला मी बोललो की माझा एक मित्र आहे अजिंक्य म्हणून, त्याला तुला जाऊन मी भेटवतो. अजिंक्य आणि मी हे खूप आधीपासूनचे मित्र आहोत आणि अजिंक्यने त्याच्या फिटनेसवरती काम करून त्याला जो फिटनेस हवा होता तो त्याने अचीव केला. सो म्हणून मी सुखीरामला बोललो की चल आपण जाऊया, तुझी आणि त्याची ओळख करून देतो. त्याच्याकडनं आपण ऐकूया की त्याच्यासाठी फिटनेस कसं वर्कआउट झालं, त्याचे फॉर्म्युलाज काय आहेत, त्याचे फंडा काय आहेत आणि त्याने कशा प्रकारे स्वतःवरती काम केलं. आता जे डिस्कशन आपण करणार आहोत त्या सर्व गोष्टी ह्या अजिंक्यने त्याच्यासाठी फाइंड आउट करून, त्याच्यावरती काम करून त्याच्यासाठी वर्कआउट झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो जे काही आपल्याला सांगेल ते सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी अंमलात आणल्या पाहिजेत. पण हा त्याचा अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवाचा कुठेतरी आपल्याला उपयोग होईल आणि हीच गोष्ट आपल्याला इन्स्पायर करेल आपल्या फिटनेससाठी. तर अजिंक्य, वेलकम टू द शो. हाय. 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 सो अजिंक्य, पहिला सगळ्यात तुला प्रश्न आहे की तुझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय? ओके, माझ्यासाठी फिटनेस म्हणजे कंटिन्यूच राहील ना. हा म्हणजे तू बोल, तुझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय आहे? ओके, म्हणजे हे मी तुला का विचारतो बघ, कारण मी तुला खूप आधीपासून ओळखतोय आणि मला माहिती आहे की तुझी फिटनेस इश्यूज काय होते. म्हणजे तुला खूप आधी ब्रॉन्कायटिस हा एक आपण काय म्हणू एक कंडिशन होती. त्याच्यानंतर तुला स्लिप डिस्क हे मेजर झालेलं, तुझी सर्जरी झाली. म्हणजे असा एक काळ होता की तू चालू धड शकत नव्हतास. त्याच्यानंतर त्या सर्जरीनंतर तुझं वजन प्रचंड वाढलं आणि एक वर्ष मी ऑलमोस्ट बेडरिडन होतो. राईट. सो त्याच्यानंतर जे आपण म्हणतो ना की एक जी 6 पेट्यांवाली फिजिक ती अचीव होईल की नाही हा प्रश्नच होता. कारण ना
माझी जी बॉडी आणि माझा जो फेशियल स्ट्रक्चर आहे तो चेंज झाला बिकॉज ऑफ फिटनेस न्यूट्रिशन. सो एजिंग आपण स्टॉप नाही करू शकत, पण त्याला स्लो डाऊन तर नक्कीच करू शकतो. सो दिस इज फिटनेस फॉर मी. अँड ऑब्विसली की तू नॉनस्टॉप कुठचीही गोष्ट करताना थकला नाही पाहिजेस. बरोबर. ओके, मला असं नाही की कुठे जाऊन 100 किलो उचलायचं आहे, पण एक बेसिक वजन उचलता आलं पाहिजे. मी जर कुठे बाहेरगावी फिरायला गेलो तर पाय दुखले नाही पाहिजेत तासन तास चालून. पण मी समजा कुठे डान्स करायला लागलो तर 2-3 तास नॉनस्टॉप डान्स करता आला पाहिजे. पाठ दुखते, गुडघे दुखतायत, मला श्वास घेता येत नाही, असं नाही झालं पाहिजे. हे फिटनेस आहे माझ्यासाठी. ओके. सो ह्युमन म्हणून जगणं आणि ते ज्या गोष्टी एखादा नॉर्मल माणूस करू शकतो त्या सगळ्या करता येणं. येस. आणि ऑब्विसली सी प्रत्येकाचा फिटनेस जो आपण एक म्हणतो ना गोल हा वेगळा आहे. बरोबर. आता एखादी 75 वर्षाची आजी आहे जिला आता फिट व्हायचंय, तर तिचा फिटनेसचा गोल असेल की बाबा मला शिवाजी पार्कचे 5 राऊंड मारता आले पाहिजेत न थकता. हा तिचा फिटनेस गोल असेल. बरोबर. एखादा बाप आहे जो डे टू डे लाईफ काम करतोय, 9 to 5 जॉब आहे, घरी आल्यानंतर तो थकला नाही पाहिजे, मुलांबरोबर खेळता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हा फिटनेस आहे. एखादा 85चा जो मुलगा आहे जो मे बी अनमॅरिड आहे, त्याचा गोल असेल की यार मला 6 पॅक ॲप्स पाहिजेत, सो त्याच्यासाठी तो फिटनेस गोल आहे. सो प्रत्येकाचा फिटनेस गोल हा वेगवेगळा आहे. सो तुला माहिती पाहिजे की फिटनेस गोल काय आहे. पण तुला मी एक सांगतो की जसं आता आपण पैसे कमवतो, राईट, आपण जे चालू केलेलं अर्न करायला आपल्याला असं वाटायचं अरे महिन्याला 50 रुपये आले बस झाले. जेव्हा तू तिकडे पोहोचलास मग तुला असं वाटतं नाही अरे आपण 1 लाख कमवायला पाहिजेत. 1 लाख कमवायला लागलास मग तू म्हणतोस की नाही मला 5 लाख कमवायला पाहिजेत. तर हे कसं तू अपग्रेड करत राहतोस, तुझं स्टेटस वाढत जातं. तसं फिटनेसचं पण होतं. फिटनेस पण तू इव्हॉल्व्ह होतो. सो मी जेव्हा चालू केलेलं तेव्हा मला वाटलंच नव्हतं की मी एवढा अचीव्ह करू शकतो फिटनेसमध्ये इन टर्म्स ऑफ ॲस्थेटिक म्हणतो मी. आधीपासून जिम वगैरे आपण तर करायचोच, वर्कआउटचं थोडंफार नॉलेज होतं, बट त्याला चॅनलाइज कसं करायचं, ॲक्च्युअल प्रॉपर वेनी कसं करायचं हे माहिती नव्हतं. न्यूट्रिशन 0 होतं. तेव्हा मला असं वाटायचं की यार ठीक आहे, म्हणजे मी 70 kg to 60 kg आलो, थोडंसं पोट फ्लॅट झालं, जे कपड्यांमध्ये दिसतंय ते न दिसणं, एवढं जरी मी अचीव्ह केलं ना तरी ओके आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं आणि मी ॲक्च्युअलमध्ये त्या ज्या ड्रीम फिजिक अचीव्ह केली, आय एम स्टील नॉट हॅपी. आता असं वाटतं नाही रे अजून थोडं, अरे नाही रे अजून थोडं, अरे नाही रे अजून थोडं. सो इट्स अ लाईफ टाईम प्रोसेस. पण मग आता मला सांग की तू ह्या जेव्हा तू म्हणतोस की ओके यू आर नॉट स्टील सॅटिस्फाईड विथ युअर रिझल्ट्स, तर मग हे करताना तू जेव्हा जर्नी चालू केली तेव्हा कुठेतरी काहीतरी अशा गोष्टी केल्यास का ज्या नॅचरल नाही आहेत? नाही, अजिबात नाही. सगळं काही नॅचरल आहे. ओके. कारण की मी असं म्हणत नाही आहे की मी स्टिरॉइडच्या कम्प्लिटली अगेन्स्टच आहे, बट सी माझं एक स्वतःचं एक पर्सनल मत आहे याच्याबद्दल की स्टिरॉइड का घ्यायचेत. म्हणजे मला असं पहिलं वाटायचं फ्रँकली की स्टिरॉइड घेतल्याशिवाय फिजिक बनतच नाही, आणि त्यामुळे मी कधी अचीव्ह करू शकत नव्हतं. कारण की मला स्टिरॉइड कधी घ्यायची इच्छा नाही झाली. कारण की माझा नेहमी परसेप्शन होता की यार स्टिरॉइडला एक तर तुम्हाला साईड इफेक्ट्स आहेत हे माहिती आहे, जे काय पर्सेंटेज ऑफ तू म्हणशील की यार 5% चान्स आहे, 10%, ते कशाला घ्यायचे. हार्ट अटॅक येऊ शकतो, हेअर लॉस होतो लोकांचा, इम्पॉर्टंट होतात लोक, बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत, प्लस त्याला लागणारा पैसा. आता जर एखादा माणूस मला म्हणतोय की मला स्टिरॉइड घ्यायचा आहे फॉर दिस रिझन की बाबा मला फटकन ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे 3 महिन्यामध्ये आणि मला एक मूवी मिळणार आहे, आणि त्याच्यामध्ये जर मी नाही गेलो तर माझा पुढे करिअरच नाही, देन मी एक वेळ म्हणून की यार घे चल नो प्रॉब्लेम, की यू हॅव दॅट रिझन. तरी मी त्याच्या अगेन्स्टच आहे, बट तरी ठीक आहे चलो, म्हणजे एक आपण म्हणतो ना. बट एक नॉर्मल लोक जे स्टिरॉइड घेत आहेत का, म्हणजे तुला असं म्हणायचं की फक्त फिजिक बनवू नका, ती बॉडी तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट झाली पाहिजे. कारण की काय होतं ना, युजली तुझं हार्ट आहे आणि हार्ट तुझं पंप करतंय ब्लड, जे अख्ख्या बॉडीला आपल्या जिवंत ठेवतो. आता जेव्हा तू नॅचरली मसल बिल्ड करतोस तेव्हा मसल हळूहळू बिल्ड होतो. सो तुझं हार्ट जे आहे त्याला कळतं की हां बाबा माझा हा जो आहे हा एवढा मसल गेन करतोय. सो त्याप्रमाणे ते स्वतःला तयार करतं की त्या फिजिकमध्ये येण्यासाठी. जेव्हा तू ॲनाबॉलिक्स घेतोस किंवा तू जेव्हा स्टिरॉइड घेतोस तेव्हा तू अननॅचरल वेनी मसल मास एका वर्षामध्ये
जो 2 to 3 kg वाढला पाहिजे नॅचरली, तो तू 10 kg वाढवतोस. सो तुझा हार्ट रेडीच नाहीये त्या गोष्टीसाठी. ओके. आणि म्हणून त्या हार्टवरती प्रेशर येतोय. राईट. सो ते कशाला हवंय. सो आता बघ अजिंक्य, कसं आहे ना की फिटनेस करायचं जेव्हा एखादा सामान्य माणूस विचार करतो तेव्हा तो 2 गोष्टी आधी फॉलो करतो की जिमला जायचं नाहीतर डाएट करायचं. ह्याच्यामध्ये 2 गोल्स असतात ना जे डोक्यामध्ये असतात. कोणाला तरी वजन कमी करायचं असतं, कोणाला तरी वजन गेन करायचं असतं. ओके. सो ह्या दोन्हीमध्ये जिमलाच जाऊन हे होतं का? म्हणजे आता सपोज मी खूपच सुकडे आहे, मी गेलो वजन उचलले तर माझे मसल्स बनतील का? किंवा मी खूपच ओव्हरवेट आहे आणि मी जिमला गेल्यानंतर माझं वजन कमी होईल का? म्हणजे जिमला जाणं हेच गोष्ट तुला हेल्प करते का फिटनेस अचीव करायला? जिमला असं मी नुसतं म्हणणार नाही. होम वर्कआउट्स पण लोक करू शकतात. त्याला एक टर्म मी यूज करीन, म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग. सो रेझिस्टन्स ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुला इवन गेन करायचं असेल तरी किंवा लूज करायचं असेल तरी. मी तुला एक सांगतो त्याचं रिझन काय. एखादा माणूस जो जाड आहे, लेट्स से 100 kgचा आहे, तो ओबीस कॅटेगरीमध्ये आपण पकडूया त्याला. ओके. आणि त्याचं बॉडी फॅट पर्सेंटेज आहे 50%. आता त्याला लूज करायचं आहे आणि त्याला लीन व्हायचं आहे, 50 kgवरती यायचं आहे, म्हणजे एक अर्धा माणूस काढायचा त्याला. आता जेव्हा होतं काय की जेव्हा तू वेट लॉस म्हणतोस ना, त्याच्यामध्ये मसल लॉस पण होतोच. असं होऊ शकत नाही की तू मसल गेन करतोयस आणि फॅट लूज करतोयस ॲट अ सेम टाइम. होतं, पॉसिबल आहे. कधी जेव्हा एखादा माणूस कधी लाईफमध्ये जिम गेला नाही आणि त्यांनी ठरवलं की आता मी जिम चालू करतो, तर ते जे पहिले 6 महिने असतात ना, त्याला न्यूबी गेन म्हणतात. सो त्या पिरियडमध्ये फक्त 6 महिन्यापुरती तो मसल गेन पण करू शकतो आणि फॅट लूज पण करू शकतो ॲट अ सेम टाईम. बट युजली जे लोक नॉर्मल वर्कआउट करत आहेत, दे विल इदर तुझं फॅट लॉस करतील किंवा मसल गेन करतील. दोन्ही सायमल्टेनियसली नाही करू शकत. आता जो जाडा माणूस आहे, ज्याला फॅट लॉस करायचा आहे, तो फॅट लॉस नाही करणार आहे, तो वेट लॉस करणार आहे. आणि वेट लॉसमध्ये तुझा मसल पण लॉस होणार आहे. जेव्हा तू रेझिस्टन्स ट्रेनिंग करतोस, जेव्हा तू तुझ्या मसल्सला स्ट्रेसमध्ये ठेवतोस, जेव्हा तू त्याला एक आपण म्हणतो ना स्ट्रेन ट्रेनिंग करतोस, स्ट्रेन ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग किंवा तू पुशअप्स म्हण, हे पण एक रेझिस्टन्स ट्रेनिंग मध्येच येतं. ओके. म्हणजे स्नायू पुलअप्स, पुशअप्स. येस. तुझ्या मसलला ताण देणं बेसिकली. तू त्याला स्ट्रेसमध्ये ठेवतोयस. सो त्यांनी काय होतं ना, तुझं वेट लॉस आहे ना, त्याच्यामध्ये जो मसल लॉस होतोय ना, तो होणार, पण तो कमी होईल. मग तू फॅट लॉस म्हणाला म्हणजे शरीरातली चरबी कमी करायची, मसल पण जाणार. म्हणजे तू एक्झॅक्टली काय केलंस? तू जाड्यावर ना बारीक मध्ये आला. राईट. पण त्याच्यामध्ये माझा मसल लॉस पण झाला, पण तो बेअर मिनिमम झाला. मी त्याला थोडं वाचवण्याचा प्रयत्न केला माझ्या मसलला. जेव्हा तुझा फॅट जातो ना, जेव्हा तू एवढ्या रिगरस अमाऊंट आणि हेवी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतोय मी, म्हणजे मी 70 किलोवरनं 50वर आलो, म्हणजे मी 20 kg डाऊन गेलो, तर तो 20 kg फक्त फॅट नव्हता, तो मसल लॉस पण झाला. पण लेट्स अज्युम करूया की जिकडे माझा 5 किलो मसल गेला असता, तिकडे 2च किलो गेला. ओके. सो तो जो 3 kg आहे तो मी सेव्ह केला. मग हे सगळं फक्त एक्सरसाइज करूनच होतं का? इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे? एक्सरसाइज करून तू मसल प्रिव्हेंट करतोस, डाएट म्हणजे न्यूट्रिशन करून तू वेट लॉस करतोस. सो तुझ्या मते डाएट इज दी की? बोथ आय विल से. पण मग एक्झॅक्टली काय करतो आपण? डाएट करतो म्हणजे काय? हेल्दी खातो? मग ह्याच्यामध्ये करायला काय पाहिजे? नाही, हेल्दी हा टर्म मी जेव्हा लोक मला म्हणतात की अरे आम्ही हेल्दी खातो, हाऊ यू डिफाईन हेल्दी? हेल्दी म्हणजे काय? सो नो फूड इज गुड ऑर बॅड. तू डाएटमध्ये आता मी रोज चॉकलेट आणि आईस्क्रीम पण खातोय, पण तू मेजर करून खा. पोर्शन कंट्रोल ज्याला आपण म्हणतो ना, ते जर तुला माहिती असेल की कॅलरी डेफिशिट म्हणजे काय, की बाबा BMI आणि TDEच्या मध्ये खाणं म्हणजे कॅलरी डेफिशिट. बरं, आता हे सगळं जे तू बोलतोस ना, BMI TDI, ती लँग्वेज खरंच मला नाही कळणार. ओके. सो एकदम सोप्या भाषेत सांग. ओके. की म्हणजे काय करायचं? म्हणजे डाएट करायचं म्हणजे हेल्दी पण खायचं, पण तू म्हणतोस की ओके नो फूड इज गुड ऑर बॅड. येस. मग तू म्हणतोस की कुठचंही खाणं वाईट किंवा चांगलं नाही आहे. मग काय बघायचं खाण्यामध्ये? सांगतो. सो BMR म्हणजे काय? बेझल मेटाबॉलिक रेट कॅलरीज. आपण BMR कॅलरीज म्हणतो, म्हणजे तुला शरीराला जगण्यासाठी लागणाऱ्या कॅलरीज. तू समजा बेडवरती पडून आहेस, काहीच करत नाही आहेस, पण तुझं ब्रेन चालू आहे, तू श्वास घेतोयस, तुझं हार्ट पंप होत आहे, अशा गोष्टी, अशा फंक्शन्स की जे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, जे बॉडी करते आहे
हा दॅट इज युअर BMR कॅलरीज. म्हणजे तू गाडी चालू केलीस पण गिअर नाही टाकलेस, बस. न्यूट्रल वरती आहे तरी पण Exactly. पेट्रोल पिते. एक्झॅक्टली. सो दॅट इज युअर BMR कॅलरीज. ही आली तुझी BMR कॅलरीज. त्याच्यावरती तुझा येतो TDEE म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. सो थोडक्यात सांगायला गेलं तर आपण आता जे बोलतोय ह्याच्यासाठी पण आपण एक कॅलरी स्पेंड करतोय. आपण जर आपल्या आतमध्ये एनर्जी नसेल तर आपण मरू. बरोबर. So ह्याच्यासाठी पण आपण नाही. बोलायची पण ताकद येणार. म्हणून तर आजारी माणूस बेडवरती असतो तो बोलू नाही शकत. सो तू कॅलरीज वाढवतोयस ना तुझ्या. सो ते TDEE जो आहे ना तुझा, त्याच्यामध्ये तुझं सगळं ऍड होतं. आता जो वर्कआउट करतो त्याचा TDE म्हणून हाय होतो, कारण की तो वर्कआउट करतोय. पण जो वर्कआउट नाही करत आहे त्याला पण नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत ते जेव्हा BMRच्या वरती तू ऍड करतोस, दॅट इज युअर TDE. नाव लेट्स गिव्ह एन एक्झाम्पल की तुझा BMR आहे 1400, तुझा TDE आहे बिकॉज तू वर्कआउट करतोस. BMR म्हणजे तुला जगायला लागणाऱ्या कॅलरी. ह्या BMR 1400 आणि TDE हा तुझा डे टू डे ऍक्टिव्हिटी सगळे पकडून प्लस जिम 2600 पकडूया. ओके. तो जेव्हा 1400 आणि 2600च्या मध्ये तू खातोस, आता ही रेंज खूप मोठी आहे, 1500 ते 2600 हा तुझा कॅलरी डेफिशिट झाला. तो 2600च्या खालती मी 2400 पण जर खाल्लं ना तरी आय विल स्टार्ट लुझिंग वेट. ओके. म्हणजे 200 कॅलरीचा डेफिशिट झाला बेसिकली. बरोबर. म्हणजे तुला काय करायचं असं तुला म्हणायचं की आपण जेवढ्या कॅलरी खर्च करतो राईट त्याच्यापेक्षा जर कमी घेतल्या तर तू वजन राईट कमी पण करणार. त्या BMRच्या वर ठेवण्याचा पण एक रिझन आहे. बरोबर. तू जर खूपच अन्न पाणी सोडूनच दिलं तर तू स्टार्वेशन मोडमध्ये जातोस. म्हणजे BMRच्या खालती एखादा जेव्हा खातो ना तेव्हा बॉडीला तू चुकीचा सिग्नल पाठवतोस. आता 1400 तुझा BMR होता, तू 1000 खाल्लेस कॅलरीज तर तू उपाशी राहतोय. स्टार्वेशन म्हणजे तर बॉडीला असं काय वाटतं की अरे अभिषेक कुठेतरी अडकलाय वाटतं, वॉरमध्ये किंवा जंगलात, की बाबा त्याला अन्नच मिळत नाहीये. बरोबर. आपण आता काय करूया, तर आपण आता एक काम करूया, अभिषेकचे ना फ्युचर एनर्जी स्पेंडिंगसाठी फॅट अक्युम्युलेट करूया आणि ते तुला जाडं करणार. असं पण होतं. असं पण होतं. आणि मी केलंय. म्हणजे एक माझ्याकडे केस होती, ती बाई 800 कॅलरीज वगैरे खात होती, म्हणजे एकदम स्टार्व्ह करत होती स्वतःला. म्हणजे असं फूड घेतो त्याच्यात कॅलरीज नाही, उपाशी राहत होती ती आणि ती जाडी होत होती. तिला मी फक्त खायला शिकवलं आणि ती वेट लूज करायला लागली ॲक्च्युअलमध्ये. ओके. म्हणजे क्रॅश डाएट काय आहे? म्हणजे आता माझं असं काही जणांची बोलणं चाललेलं, त्यांनी क्रॅश डाएट केलं आणि वन फाईन डे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचा रिझल्ट होता की अरे त्यांनी खरंच लूज केलंय. पण त्याच्यानंतर काही काळाने आम्ही भेटल्यानंतर ना तो क्रॅश डाएटचा जेव्हा पिरियड निघून गेला, दे अगेन स्टार्टेड गेनिंग. एक्झॅक्टली. सो तुझे डाएट खूप प्रकारचे डाएट आहेत. कीटो डाएट आहे, क्रॅश डाएट आहे, अमका डाएट आहे, तमका डाएट आहे. मला लोक बरेचसे म्हणतात की अरे आम्ही ना कार्ब्स बंद केले. मी बोललो ठीक आहे, मग काय झालं? ते बोलले की नाही आम्ही 4 किलो कमी केलं. मी बोललो यार ठीक आहे, बट माझा नेहमी दुसरा प्रश्न असतो, फॉर हाऊ लॉंग? तू केलंस ठीक आहे, 4 किलो कमी केलं, आता ह्याच्या पुढे काय? आता मी एका गोष्टीने पैसे कमवले ठीक आहे, पण मग तू लाईफ टाईम कमवू शकणार आहेस का? जर तुझ्याकडे उत्तर नाही आहे ते की नो, तर मग ते तुझं करिअर नाही होऊ शकत. तसंच हा जसा डाएट आहे जो तू म्हणतोस क्रॅश आहे, तर त्याचं नावच क्रॅश आहे, डाएट आहे. तर तेवढ्या पुरतीच आहे. तू मग जर तू रुटीन लाईफ म्हणजे तुझी लाईफस्टाईल नाही बनवू, तुझी लाईफस्टाईल नाही बनवू शकत. बरोबर. तुझं डाएट सस्टेनेबल पाहिजे जो तू आयुष्यभर खाऊ शकतोस, जी तुझी हेल्दी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो. जर तू मला म्हणणार असेल की मी कार्ब्स गिव्हअप करतो, पण तू आयुष्यभर नो मिल्क, नो ब्रेड, नो तुझी चपाती, नो भात असं खाऊन राहणार आहेस का? नाही होऊ शकत. नाही राहू शकत आहे. पण मग कॉन्शियसली तू म्हणतोस की जे आपण पोटात घेतो ते कॉन्शियसली घेतलं पाहिजे, बरोबर? येस. मग ते कशा प्रकारे ओळखायचं? मग त्याच्यामध्ये ज्या कॅटेगरीज आहेत ना, तू आता काय तू म्हणालास कार्ब्स आहे, प्रोटीन आहे आणि फॅट्स आहे. या तीनच तुझ्या मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. किती प्रमाणात घेतल्या पाहिजे? सो युजली जे आपले RDA आहेत म्हणजे रेकमेंडेड डेली अलाउन्सेस, त्याच्याप्रमाणे प्रोटीनची पण बरेचसे पॅरामीटर्स आहेत की नॉर्मली 0.8 ग्रॅम पर kg एक नॉर्मल ह्युमन बिंगसाठी प्रोटीन रिक्वायरमेंट पाहिजे. जर तू वर्कआउट करत असशील तर 1.5 पर्यंत जाऊ शकतो. जर एकदम हायपरट्रोफीवाला मसल ॲथलीट आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल मी कम्पीट करतोय, तर मी 2 ग्रॅम पर kg पण टाकू शकतो. म्हणजे तुझं वजन जर 50 किलो असेल तर तुला किती ग्रॅम प्रोटीन पाहिजे? 100 ग्रॅम प्रोटीन पाहिजे दिवसाला. ओके. सो हे पॅरामीटर्स ऑब्व्हियसली चेंज होतात, पण प्रोटीन हॅज टू बी देअर.
त्याच्यानंतर फॅटचा पण तुझा एक प्रमाण आहे 0.8 ग्रॅम ते 1.2 ग्रॅम मॅक्स पर केजी. आणि म्हणजे उरलेले आहेत ना ते तू कार्ब्स ठेव. सो बेसिकली जेव्हा तू कार्ब्स कट करतोस ना कुठच्याही डाएटमधनं, ज्याला आपण कीटो डाएट हे लोकांचा आता एक फॅड आहे, बाबा कीटो डाएट करायचा, तर कीटो डाएट खायचं, प्रोटीन आणि फॅट खातात, कार्ब्स झिरो करतात. सो कार्ब्स काय करतं ना, कार्ब्स तुझ्या मसलमध्ये आणि स्किनमध्ये जे ग्लायकोजन स्टोअर्स आहेत ते तो फिल करतो कार्ब्स. ओके, जेव्हा तू कार्ब्स काढतोस तुझ्या शरीरामधनं, झिरो करतोस कम्प्लिटली कीटो डाएटमध्ये, तेव्हा तुझ्या बॉडीमधलं जे वॉटर रिटेन्शन असतं आपल्या बॉडीमध्ये, पाणी धरून ठेवायची क्षमता, ते डिप्लीट होतं. म्हणजे ते त्याची टाकेरी झिरो करतो तो. ओके, त्यामुळे ऑब्व्हियसली तुझ्या बॉडीमधनं 2 ते 2.5 किलो जर मी वॉटर काढूनच टाकला तर तुझं वेट कमी होणार ना, पण ते ऍक्च्युअल वेट कमी नाही झाले तुझं, तुझी चरबी कमी नाही झाली. म्हणजे तू जेव्हा नॅचरली जेव्हा तुला कार्बची गरज आहे, परत जेव्हा तू कार्ब्स खाणार तो परत पाणी भरणार आणि तुझं वेट परत जेवढं होतं तेवढं होणार किंवा ते जास्ती पण होईल. दॅट इज क्रॅश डाएट. राईट. सो मग आता डाएट जर कॉन्शियसली घ्यायचं असेल तर तुझ्यासाठी कुठलं फॅक्टर किती प्रमाणात घेणं, म्हणजे कार्ब्स तू किती प्रमाणात घेतले पर्सेंटेजमध्ये म्हणतोय, फॅट आणि प्रोटीन हे तू काय प्रमाणात घेतलं जेणेकरून त्याच्यासाठी वर्क झालं? परत तेच आहे की तुझा जो डाएट असतो ना तो लोकांना असं वाटतं की यार, मला लोक बरेचसे अप्रोच होतात की यार मला डाएट दे, म्हणजे लिटरली मेसेज करतात की मला डाएट चार्ट पाठव. अच्छा, बस म्हणजे डाएट चार्ट पाठव. म्हणजे असं मी लिहून देणार की बाबा अजिंक्यचं झालं, आता अजिंक्यने सांगितलं ते मी गिळलं की आता मी जे खातो ते जर तुला दिलं आणि तू ते गिळल्यानंतर तू डायरेक्ट 6 पॅक्स होते ना, तसं नाहीये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्याला जी गोष्ट लागू पडते ती आपल्याला लागू पडेलच असं नाही. आता समजा हा टी शर्ट आहे ना, हा मी माझ्या टेलरकडनं फिट करून घेतलाय लिटरली माझ्या बॉडीच्या फिटिंग प्रमाणे, कारण की माझे बायसेप्स थोडे मोठे आहेत. सो त्याप्रमाणे जर मला ते म्हणजे कळलं ना, विचित्र वाटतं, मी कसंही नाही घालत. आता हात जर मी काढून तुला घातला तर नाही होणार ना. इट हॅज टू बी कस्टम मेड किंवा टेलर मेड आपण काय म्हणतो ती गोष्ट. तसंच डाएट पण आहे. आणि डाएट ना प्रत्येक आठवड्याला माणसाला चेंज करायला लागतो. म्हणजे असं नाही होत की आता मी समजा 2500 कॅलरीवरती आहे तर आयुष्यभर मी 2500 कॅलरीवरतीच राहणार. कारण की तुझा जेव्हा तू वेट ड्रॉप करत असतोस तेव्हा तुझा BMR आणि TDE पण हलत असतो. तू या वेटलेस आणि तो खाली येतोय ना, खाली येतोय, तू वेट कमी करतोय, तर तुझा BMR आणि TDE पण शिफ्ट होतो. सो बेसिकली तुझी बॉडी मोर एफिशियंटली काम करते, कमी कॅलरीजमध्ये पण. ओके. सो तुला डाएट जर ट्विक नाही केलास तर तुझ्या जे TDE म्हणजे काय आहे, तुझ्या मेंटेनन्स कॅलरीज आहेत. जर एक लेवलला असं होतं की बाबा मी तुला डाएट दिला, तू पहिले इनिशियली 2-3 किलो लूज केली आणि मग तू नंतर लूजच नाही करत आहेस, तू स्टॉल होतोस तिकडे. त्याचा अर्थ काय की आपण ज्या कॅलरीज तुला दिलेल्या ना, जेव्हा तू कॅलरी डेफिशिएटमध्ये होतास 200च्या, आता तो जो डेफिशिएट आहे ना तुझा मेंटेनन्स झालाय. सो 2600 वॉज युअर मेंटेनन्स, मी तुला 2400 दिल्या, एक लेवलला तू लूज केलंस आणि आता 2400ला तू लूज नाही करते. दॅट मीन्स की जो मेंटेनन्स होता ना, जो 2600ला होता तो 2400ला आलाय. बरोबर. कारण तुझं वेट कमी झालं. आता 2400 परत तुला 2200वरती यायचंय, मग तुझं परत पुढे वेट कमी होणार, परत ते कुठेतरी थांबणार. म्हणजे जो 2400चा जो मेंटेनन्स आहे तो 2200 येणार, असं करत जाते बॉडी. ओके. आता तू ह्या ज्या गोष्टी डिस्क्राईब करतोयत ना त्या खूपच डिटेलमध्ये आहेत. आय नो. आता बघणाऱ्यांना वाटतंय की ठीक आहे यार, ह्याच्यासाठी तर सगळं सोपंच आहे, कारण हा तर ह्याच गोष्टी करतोय. बट तुम्हाला सांगण्यासाठी अजिंक्य हा प्रोफेशनल फिटनेस पर्सन नाही आहे. तुझं प्रोफेशन हे एक ॲज अ ॲनिमेटर आहे. राईट. आणि मी एक स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ रन करतो, सो तो प्रोफेशनली त्याच्या कामासाठी बराच जास्त वेळ देतो. आणि असं असून सुद्धा त्याने प्रायोरिटी वाईज हेल्थला पुढे ठेवलं आणि गोष्टी वर्कआउट करून घेतल्या अकॉर्डिंगली. सो म्हणून ही गोष्ट मी आधी का क्लिअर केली, कारण तू आता जो बोलतोयस ना त्याच्यामध्ये आता मलाही असं झालं की अरे किती, म्हणजे आता हे माझ्या क्षमतेच्या बाहेरचं आहे, मला काहीतरी सोपं दे, जे आता सगळीकडे चालू आहे. सोपं असेल तर मग मी ते आणतो. सो ऍक्च्युली डाएट खूप सोपं आहे अभिषेक, मला सोपंच सांग. लोक कॉम्प्लिकेट करतायत त्याला. हा, कारण आता इव्हन तू ज्या भाषेमध्ये बोलतोयस ना त्याने बाबा सगळं माझ्यासाठी कठीण झालंय आणि जेन्युअनली माझ्यासाठी कठीण झालं. सो मला तू खरंच अशा भाषेत पटवून दे ना की
हा यार, म्हणजे आता हे करू शकतो मी. सो बेसिकली एखाद्या समजा मला विचारलं की बाबा मी काय करू ॲज अ न्यूट्रिशन स्टार्ट कसं करू. सो तुझे बेसिकली 3 पॉईंट्स आहेत. एक आहे न्यूट्रिशन, दुसरं आहे हायड्रेशन आणि तिसरं आहे स्लीप. ओके. सो हायड्रेशन आणि स्लीपवरती आपण नंतर येऊया. आता आपण न्यूट्रिशनवरती आहोत. सो न्यूट्रिशनमध्ये हेल्दी 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 असं काही नाही आहे. तू हेल्दीच्या नावाखालती अति खाल्लंस तरी ते प्रॉब्लेमॅटिकच आहे. पण हेल्दी म्हणजे आपण स्वच्छ म्हणू शकतो का? कारण का माहितीये का, नाही म्हणजे आता बघ ना, बऱ्याचदा काय होतं. आता मी तुला एक एक्झाम्पल देतो, ऐक. सॉरी, बर्गर हेल्दी आहे का नॉन हेल्दी आहे? अनहेल्दी आहे. बघ कसं आहे ना, जर तो बर्गर बनवताना अस्वच्छता पाळली असेल ना, तर मला असं वाटतं तो अनहेल्दी आहे. पण नाहीतर बर्गरला टर्म दिलाय अनहेल्दी फूड, कारण त्याच्यामधून खूप कॅलरीज अंगात येतात ना कॅलरीज म्हणून. मिळतात. पण मी पण जर तू बर्गरला सेपरेट केलंस टेबलवरती, ओके, आणि एक प्रत्येक गोष्टीला जर इंडिव्हिज्युअली बघितलंस तर तुला ते हेल्दी वाटेल. बरोबर. कारण की ब्रेड ठीक आहे, ब्रेड आपण रोज खातो, त्याच्यामध्ये सॅलड असतं ते पण खातो, आणि एक चिकनची पॅटी आहे की, मग भाऊ बर्गर इज अनहेल्दी. बरोबर. प्रॉब्लेम बर्गर अनहेल्दीचा नाही आहे किंवा प्रॉब्लेम पिझ्झाचा नाही आहे. तुम्ही किती खातात त्यावर आहे. तू दिवसाला एकदाच 2 बसून बर्गर, अख्खा एक पिझ्झा 7-8 स्लाइसचा तर तू एकटा खाणार असशील तर ऑब्व्हियसली ते अनहेल्दी आहे तुझ्यासाठी. कारण की तू तेवढे कॅलरीज टाकतोस ना बॉडीमध्ये. हा म्हणजे आता मी पण तू स्वतःला लिमिट केलंस. तू बोलला यार ठीक आहे, सगळ्यांनी पिझ्झा मागवलाय ना, मी एकच स्लाइस खातो, फाईन, नो प्रॉब्लेम. पण ते एक स्लाइसवरती कोण थांबत नाही ना. म्हणजे आता मला बघ, तू जसं मला बोललास ना की चल आपण आता फिटनेससाठी आपल्या कॅलरीज ट्रॅक करतोय आणि त्याच्यामध्ये 2,500 कॅलरीज फॉर एक्झाम्पल आपण रेकॉर्ड ठेवलाय. तर माझ्या अंदाजानुसार मी बर्गर शॉपमध्ये जो बर्गर बघितला ना, त्याच्यातला मोठा बर्गर हा 1000 ते 1200 कॅलरीचा असतो. एक्झॅक्टली. आणि आता 2 खाशील तू, म्हणजे तर एकाच वेळेला माझा दिवसभराचा कोटा कॅलरी संपला. म्हणजे बेसिकली मी तुला सांगितलं की अरे अभिषेक, तुला दिवसाला ना मी 2,500 रुपये देतो, ह्या 2,500 तुला अख्खा दिवस काढायचा आहे. आता तू विचार करशील की यार मी ब्रेकफास्टलाच ताजमध्ये जाऊन जेवतो, मग अख्खा दिवस तू उपाशीच राहणार आहेस. कारण भूक तर लागणारच. भूक तर लागणारच आहे. मग काय करायचं? मग तू काय करतोस सांगतो मी तुला. मग तू काय करतोस ना, डेट घेतोस. तू काय करतो, 2,500 माझे संपले, आता मी उसने घेतो. सो हे जे तू उसने घेतोयस ना कॅलरीज, हे तुझी चरबी आहे. चरबी जाम आहे. सो ती जी चरबी आहे ना, हे तू उसनं घेतलं म्हणजे ते डेट आहे तुझं, जे तुला फेडायचं आहे. आणि ते फेडताना ना नाकीनऊ येते सुरुवातीला. सो तो सुरुवातीचा एक टाइम आहे 3 ते 6 महिन्याचा, विच इज डिफिकल्ट की बाबा त्या रुटीन लाईफमध्ये येणं, हेल्दी फूड खाणं. पण ट्रस्ट मी, एकदा तू त्या ह्याच्यात आलास, इट्स व्हेरी इझी. श्रीमंत बनायला खूप टफ आहे की नाही, मेंटेन करणं त्यातल्या त्यात इझी आहे. मी असं म्हणत नाही की लोक बँकरप्ट नाही होऊ शकत. ऑब्व्हियसली आता उद्यापासून मी पण पूर्वीचा अजिंक्य जसं खायचा आणि जो 1 नंबरचा बेवडा पण होता एका काळी, मी जर ते सगळं परत करायला लागलो तर मी परत माझ्या जुन्या बॉडीत जाणार आहे. ही काय अशीच नाही राहणार बॉडी, ह्याला मेंटेन करायला लागणार आहे. बट मेंटेन करायला मला आता ते इझी वाटतंय. ती जी जर्नी होती ना, पॉईंट A टू पॉईंट Z वरती पोचायची, दॅट वॉज डिफिकल्ट. राईट. बेवड्यावरनं मला आठवलं, जे व्यसन जे आहेत ज्याच्यामध्ये अल्कोहोल आलं, त्याची गरज असते बॉडीला? अजिबात नाही. म्हणजे लोक मला मेसेज करतात की डाएटच्या वेळी आम्ही ड्रिंक सोडणं गरजेचं आहे का, आठवड्यात एकदा. म्हणजे पण का? आता मग मी युजली लोकांना काय सांगतो माहिती आहे, जर तू माझ्याकडे आलास आणि तू मला बोललास की अरे मला डाएट हवा आहे आणि पण मी दारू नाही सोडू शकत. आता जर मी तुला असं सांगितलं की दारू सोडायलाच पाहिजे तर तू चालूच नाही करणार, मला माहिती आहे. तर मी सायकोलॉजिकली सो मी त्यांना सांगतो एक काम करूया, तू मला फक्त 3 महिने दे, 3 महिने दारू सोड, फक्त 3 मंथ्स स्वतःसाठी. पहिलं म्हणजे तुला वाय शोधायला पाहिजे की तू माझ्याकडे का आलायस. बरोबर आहे, तुला काहीतरी बनायचं आहे, तुला एक ड्रीम फिजिक अचीव्ह करायची, हा तुझा वाय आहे, तो समज. त्याच्यासाठी फक्त 3 महिने दारू सोड. 3 महिन्यानंतर आपण बघूया की दारू परत कशी आणायची तुझ्या लाईफमध्ये. आणि ट्रस्ट मी, हे करत करत मी त्याला 6 महिन्याचा स्ट्रेच केला ना, तो माणूस दारू सोडतो. ओके. किंवा 6 महिन्यानंतर, म्हणजे आता मी स्वतः दारू नाही पीत, बट 6 महिन्यानंतर तू त्याच्या डाएटमध्ये तेवढ्या कॅलरीज खाली ठेवू शकतो, तो जिकडे तो दारू ऍड करू शकतो. इट्स नॉट ओनली अबाउट कॅलरीज. जेव्हा तू दारू शरीरात टाकतोस तेव्हा तुझ्या
अख्ख्या शरीराची जी एनर्जी आहे ना ती दारू पचवायला जाते. आणि देर इज समथिंग कॉल्ड एज अ निगेटिव्ह प्रोटीन बॅलन्स. तुझा जो प्रोटीन बॅलन्स आहे तो निगेटिव्ह करतो. सो तुझा मसल वाढत नाही, तुझा फॅट लॉस होत नाही, बऱ्याचशा गोष्टी. इट्स नॉट अबाउट कॅलरीज. मग तर काय 25 शरीर उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. म्हणजे 2500 कॅलरीज आहेत तर बाबा मी 500 कॅलरीजची दारू पितो असं नाही आहे. इट्स नॉट ओनली अबाउट कॅलरीज. जे बाकीचे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते वेगळे. तुझी स्ट्रेंथ लूज होते, लिटरली सांगतोय. आणि हे मी आजमवलंय स्वतःवरती, कारण की मी दारू पण पटकन मी पण स्वतः क्विट नाही केली आहे. सो मी जेव्हा दारू प्यायचो ना तेव्हा मला तो जाणवायचा की माझा परफॉर्मन्स ड्रॉप झालाय. का? कारण की 2 दिवस बॉडी सदम्यात जाते लिटरली. पण अजिंक्य तुला माहिती आहे का, इकडनं ना माझे 70% व्ह्युअर्स जाणार आहेत कारण ह्याच्या पुढचा एपिसोड कोणाला बघायला इंटरेस्ट आहे जिकडे माझा बाजूचा सांगतोय की दारू बंद करा. पण हे ऍक्च्युली खरं आहे. ज्या गोष्टीची गरज नाहीये त्या गोष्टी तुम्ही ऍडच करू नका. आणि शरीराची गरज मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आहे. राईट. ते एक असं होम आहे ना जिकडे आपण लाईफ टाइम राहणार आहोत. एक्झॅक्टली. त्याची काळजी घ्या. एक्झॅक्टली. म्हणजे तू गाडी एक वेळ रिपेअर करू शकतोस, तू घर पण दुसरं घेऊ शकतो, पण शरीर नाही करू शकत तो रिपेअर. काहीच नाहीये त्याला, स्कोपच नाहीये. सो ते एकच मेंटेन करणं. आणि प्रत्येक गोष्ट मेंटेन करायलाच लागते. ग्रूमिंग हा नावाचा जो प्रकार आहे ना हा करायलाच लागतो. त्याच्यामध्ये शरीर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी हे स्वतः माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो की जेव्हा तू स्वतः फिट असतोस ना, जेव्हा तू आजारपणामधनं मुक्त होतोस, तेव्हा तू तुझ्या डे टू डे लाईफमध्ये पण हॅपी पण राहतोस आणि बेटर परफॉर्म पण करतोस. म्हणजे तू एक सायकोलॉजी काय सांगितलीस माहिती आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला असं वाटतं की कामं झाल्यानंतर आपण हॅपी फील करतो, बट जर तुम्ही हॅपी असाल तुमची कामं. एक्झॅक्टली. आणि वर्कआउट विल ऑलवेज हेल्प यू इन युअर करिअर. लोक काय विचार करतात, अरे मेरे पास तो टाइम ही नाही आहे, मला वर्कआउट करायला टाइम नाही आहे. पण असं विचार करा ना की वर्कआउट करून जेव्हा तुम्ही फिट होतायत, इट्स अन ॲडव्हान्टेज. तुम्ही जे कुठच्याही करिअरमध्ये असाल. आता माझा तर सिटिंग जॉब आहे ॲनिमेशनचा, बट नाव आय कॅन थिंक बेटर, नाव आय कॅन परफॉर्म बेटर, नाव आय कॅन फील बेटर. सो आय एम हॅपी ना फ्रॉम इनसाइड. सायकोलॉजिकल माझा डिसिजन मेकिंग माझी वेगळी झाली आहे. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट केवढा होतो जेव्हा तू स्वतःला एका चांगल्या शरीरामध्ये आरशात बघतोस. एक्झॅक्टली. राईट. आणि शेवटी प्रत्येकाला जगायची इच्छा आहे की नाही मला माहिती नाही. पैसे कमवून तू जगलाच नसतं फायदा काय आहे. म्हणजे तू मला जर विचारशील 2 ऑप्शन देशील की यार तुझ्याकडे खूप पैसे आणि तू व्हीलचेअरवरती असतं, मला ते आयुष्य नको आहे. मी थोडे कमी चालेल, पण मला फिट राहायचं बाबा मरेपर्यंत. बरोबर. मला मी प्रयत्न करू शकतो ना. एक्झॅक्टली. आता लोक मला म्हणतात की एवढं सगळं फिटनेस करून पण लोक मरतात. ऑब्व्हियसली मरणार. बरोबर. उद्या मी रस्त्यावरनं गाडी चालवतोय तर समोरनं एखादा जर ट्रक माझ्या अंगावरती आला तर माझा सीट बेल्ट असून दे किंवा काही असून दे, मी मरणारच आहे. पण कधीतरी माझ्या अंगावरती ट्रक येईल असं मला वाटतंय, म्हणून मी सीट बेल्ट न लावता वाकडी तिकडी गाडी तर नाही ना चालवणार सगळ्यांना उडवत की नाही मला मरायचंच आहे असं नाही होत. राईट. म्हणजे बघ आता तू ना सायकोलॉजी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केली आहे. लोक असा विचार करतात की मी एक दिवशी मरणारच आहे ना, आता चांगला जगून घेतो. पण तू सायकोलॉजी जी डेव्हलप केली ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी एक दिवशी मरणार आहे ना तर जेवढं लाईफ आहे ना ते मी चांगल्या शरीरात जगतो. येस. आणि मोर इम्पॉर्टंट एक्स्ट्रा जगतोय. ट्रस्ट मी. म्हणजे तू म्हातारा होशील तेव्हा तुझी नातवंड म्हणतील पण की हा तर बोनसमध्ये जगतोय. एक्झॅक्टली. आणि मला ते नकोय की यार मी पडलोय आणि सगळेजण मला शिव्या घालतात की यार म्हातारा जाणार कधी. मला फिट राहून मरायचंय. हा माझा गोल आहे लाईफचा. मग आता तू बेसिकली आम्हाला ह्या गोष्टी तर सांगितल्यास, आपण डिस्कस केल्या की ओके शरीरामध्ये ज्या कॅलरीची गरज आहे तेवढ्या घेणं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल त्याच्यापेक्षा कमी कॅलरी घ्या. आणि जर तुला वजन वाढवायचं असेल तर TDEच्या वरती खा. आता ते पण बघ TDEच्या वरती किती खा. समजा आता 2600 माझा TDE आहे आणि मी जर 3500 खायला लागलो तर मी जाड्या होईन. मी फॅट गेन करणार आहे अननेसेसरी. अच्छा, म्हणजे आता बघा मला एक विचारून दे. 2 व्यक्ती आहेत, सेम फिजिकच्या आहेत, सुकड्या पातळ, ओके, दोघांनाही वजन वाढवायचं आहे. एकाने वजन वाढवताना ना तो आपला सुखीराम झालाय गोल, कारण की तो डर्टी बल्किंग करतोय. डर्टी बल्किंग म्हणजे हे करताना आपण काय कॉन्शियसली पोटात ढकललं पाहिजे. सेमच गोष्टी, फक्त क्वांटिटी थोडी आपण वाढवतो. सो TDE जो मी तुला कन्सेप्ट एक्सप्लेन केला, टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर,
ह्याच्यावरती फक्त 100 कॅलरीज बस. 100 ते मॅक्स 200. पण मग हे बघ, आता शरीरामध्ये तू म्हणतो ना की चरबी दिसणं आणि एखाद्या चांगल्या फिजिकमध्ये असलं, म्हणजे त्याचं वजन जास्त आहे, त्याचे मसल्स दिसणं, ते मसल्स ग्रो करायला नाही, तो हा कन्सेप्ट अजून एक वेगळा आहे की त्याला आपण बॉडी फॅट पर्सेंटेज हा टर्म देऊया. सो मसल्स सगळ्यांना सेम आहेत. तुला पण ॲब्स आहेत आणि मला तर आहेतच. ओके, फक्त माझे दिसत आहेत. माझा एक दिसतो पण तुला आहेत ॲब्स. ते दिसत नाहीत कारण की तुझं बॉडी फॅट पर्सेंटेज जास्ती आहे. सो तुझी हा मसल आहे, त्याच्यावरती ही स्किन आहे, त्याच्यामध्ये हा फॅट आहे. जेव्हा तुझं फॅट पर्सेंटेज कमी होतं, तुझी स्किन जाऊन मसलला चिकटते आणि तो मसल विजिबल होतो. बरोबर, त्याला बॉडी फॅट पर्सेंटेज म्हणतात. सो प्रत्येकाचा एक बॉडी फॅट पर्सेंटेज आहे. प्रत्येकाचा बॉडी फॅट पर्सेंटेज, आता समजा मी 12% एक दिसतोय, सेम तू 12% असशील, तर आपण दोघे वेगवेगळे दिसू. मे बी तुझे ॲप्स दिसणार नाहीत 12%, माझे दिसत आहेत कारण की माझा तो मसल डेव्हलप आहे. असं बोललं माझे दिसतील तुझे नाही दिसणार. किंवा आता माझा काही मित्र आहेत त्यांचे 16% पण दिसत आहेत. ओके, पण मग त्यांचा तो मसल मोठा असेल मसल का? मोठा आहे. मग तो करायचा कसा मोठा? वर्कआउटनी. सो वर्कआउटनी तू मसल मोठा करणार आहेस. पण त्या मसलसाठी काहीतरी टाकावं लागेल ना शरीरात. तेच तर न्यूट्रिशन ना, आपण एवढं बोललो. Oh, प्रोटीन, प्रोटीन, कार्ब्स अँड फॅट, नाही तिघांचंही मिश्रण. महत्व आहे. बरोबर, राईट. ओके, सो मग बॉडी फॅट पर्सेंटेज जेव्हा तुझा 20च्या वरती जातो ना, तेव्हा तू जाड व्हायला चालू होतोस. जे आपण म्हणतो ना की जाडा होतो माणूस, शेपच्या बाहेर जातो. सो आयडियली जर तुम्हाला विचारशील तर एक स्वीट स्पॉट काय आहे ॲज अ मेल, मी म्हणेन की 10 to 15% मध्ये हा तुझा आयडियल स्वीट स्पॉट आहे. अगदीच कॉम्पिटिशन खेळणारे 6-7 वरती येतात. ओके ओके, फिमेलसाठी हाच आयडियल जो बॉडी फॅट पर्सेंटेज आहे तो आहे तुझा 15 to 22%. 15च्या खालती मग जरा फिमेल्स थोड्या खूपच जरा लीन आणि लाईक मसल्समध्ये त्यांना ते ज्यांना आवडतं त्यांना आवडतं, पण बरोबर. खूपच ॲब्स वगैरे दिसायला म्हणजे तसं ते एस्थेटिक चेंज होतं आणि तुझं अख्खं फेशियल स्ट्रक्चर चेंज होतं. राईट. ओके, सो आता आपण ना थोडंसं वर्कआउटकडे येऊया. त्याचा इम्पॉर्टन्स कसा आहे आणि काय प्रकारचे वर्कआउट आहेत ना जे आपण केले पाहिजेत किंवा शरीराला त्या वर्कआउटची सवय लावली पाहिजे. आता प्रत्येक क्लायंट वेगळा आहे. तुझ्या रिक्वायरमेंट काय त्याच्यावरती. तू उद्या मला बोललास की मला मॅरेथॉनच खेळायची आहे, तर मी तुला त्याप्रमाणे ट्रेन करणार. एखादा पॉवर लिफ्टर आला, त्याचा जो वर्कआउट रेजिम आहे तो कम्प्लिटली वेगळा असणार आहे. एखादा क्रिकेटियर आहे, त्याचा कम्प्लिटली वेगळा असणार आहे. सो प्रत्येकाच्या स्पोर्टप्रमाणे हा वर्कआउट रुटीन वेगळा आहे. पण आपण एक कॉमन मॅन पकडूया की जो वर्किंग प्रोफेशन आहे 9 to 5, त्याला एवढंच बघायचं आहे की अख्ख्या आठवड्यामध्ये त्याचा एक मसल जो आहे बॉडीतला तो एकदा तरी तो वर्कआउट करतोय ॲटलिस्ट. म्हणजे चेस्ट, बॅक, कार्यरत असले पाहिजे, आर्म्स, शोल्डर, तुझे लेग्स, तुझे ॲब्स, हे सगळे तुझे वर्कआउट झाले पाहिजेत अख्ख्या आठवड्यामध्ये एकदा तरी मिनिमम. जर 2 वेळा करू शकला कोण एन्थू असेल तर मस्तच आहे, काय प्रश्नच नाही, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर, बट मिनिमम 1 टाइम. ओके, मग आता हा जो वर्कआउट आहे ना तो बॉडी स्ट्रक्चर मेंटेन करण्यात किंवा आपल्या शरीराला हेल्दी ठेवण्यामध्ये कसा हेल्प करतो? तुझे मसलला स्ट्रेंथ देतो तो. तुझ्या मसलमध्ये जी स्ट्रेंथ आहे, जेव्हा तू लिफ्ट करतोस तेव्हा तुझा मसल ऍक्च्युली फाटतो. राईट, हा मसल आहे तुझा, हा फाटतो म्हणजे लिटरली. ओके, म्हणजे बायसेप्स मारत असेल तर तो मसल एक्सपांड होतो. येस, तो जो सोरनेस येतो ना त्याला DOMS म्हणतात, डॉम्स. ओके, सो हा तो डिलेड ऑनसेट मसल सोरनेस म्हणतात त्याला, डॉम्स, DOMS, डिलेड ऑनसेट मसल दुखणं व्यायाम करताना. येस, पण आता हे पण जे दुखणं जे तू म्हणतोयस ना त्याला सोरनेस ज्याला मी म्हणतोय, हा सोरनेस जे नवीन ट्रेन करतायत त्या लोकांनाच येतो. आता मला येतच नाही तो सोरनेस. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की मी वर्कआउट करतो तर मला काय युजच होत नाही का, असं नाहीये. आता माझी बॉडी युज टू झाली आहे. मी कितीही फेलियर पर्यंत गेलो ना तरी पण मला सोरनेस येतच नाही. फेलियर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मारणं. जिथपर्यंत तू समजा बेंच प्रेस मारतोयस तर शेवटपर्यंत, म्हणजे तुला मी बोलतो की अभिषेक आता नाही जाते, पण मी तुला म्हणतो चल मी 1000 रुपये देतो आणि तू मारलं, सो दॅट इज नॉट युअर फेलियर. बरोबर, तू मारलंस ना,
की नाही डोक्यात ठेवलं रे 1000 मिळणार, पण आता मी तुला 1,00,000 दिले तरी तू सोडणारस. दॅट इज युअर ऍक्च्युअल फेलियर. आणि तो जेव्हा फेलियर असतो ना, ते जे लास्टचे 4 रेपिटेशन्स असतात ते तुझ्या ऍक्च्युअली मसल बिल्डिंगला वर्क होतात. पण असा एक्सरसाइज तर मी बघतो की मॅक्झिमम लोक नाही करत. पण ते करायला पाहिजे मग जर मी 1 तास वर्कआउट करतोय त्याच्यातली 15 मिनिटं तरी असा वर्कआउट करू का की ज्याच्यामध्ये पूर्ण 1 तास केला पाहिजेस. तुझा प्रत्येक सेट जो आहे ट्रेन करताना, जर तुझा टार्गेट असेल मसल बिल्डिंग, तर जेव्हा तू लो कॅलरीवरती असतोस, खूप एक्स्ट्रीम लो कॅलरीवरती, तेव्हा फेलियर पर्यंत जाणं शक्य नाही पेक्षा जाऊ नये. कारण की जॉईंट्स वीक झालेले असतात थोडे. बरोबर. कारण की तू कमी खात असतो. सो अजून एक टर्म आहे ज्याला आपण म्हणतो की RIR, रेप्स इन रिझर्व्ह. सो रेप्स इन रिझर्व्ह म्हणजे काय की जिकडे मी 10ला सोडतोय, मला माहिती आहे मला 10च जाणार आहेत, 11वा जाणारच नाही, तू किती पैसे दिलेस तरी नाही जाणार. सो दॅट इज माय ऍक्च्युअल फेलियर. 10 मी जे तुला सांगतोय की अरे अभिषेक आता फेलियरपर्यंत आपण नको ट्रेन करूया, तू काय कर ना 2 RIR ठेव, म्हणजे 2 रेप्स इन रिझर्व्ह ठेव किंवा 2 बँकमध्ये ठेव. सो तू 8च मारणार. तू अजून 2 मारतोयस पण नको मारूस. सेट जास्त जाणार का त्याने? नाही, तुझ्या मसलला तू ब्रेकडाऊन तेवढा करू नकोस, कारण की जर तुला इंजरी होण्याचे चान्सेस आहेत, कारण की तू कमी खातोयस. फॅट लॉसच्या जर्नीमध्ये मी म्हणतोय. ओके. पण जेव्हा तू परत बल्किंग, जर तू नाव ऐकलं असेल की लोक बल्क करतात, श्रेड करतात, बल्क करतात, तर बल्कच्या वेळी, स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या वेळी ऑप्टिमल लेवलला तुला पुश करायला पाहिजे मसल गेनसाठी. जसं आपण सुरुवातीला बोललो की मसल गेन आणि फॅट लॉस हे सायमल्टेनियसली होऊ शकत नाही. इधर फॅट लॉस किंवा मसल गेन. तू फॅट लॉस करतोयस ना, तर बँकमध्ये 2 ठेव. पण आता हेच आहे की जो एखादा वर्किंग पर्सन आहे त्याला ह्या गोष्टी करता येणं डिफिकल्ट असेल, म्हणजे मे बी तो सायकोलॉजिकली पण प्रिपेअर होणार नाही. सुरुवातीला नाही होणार, मे बी 1 वर्ष नाही होणार, पण जेव्हा तू स्वतःमध्ये चेंजेस बघतो. आता मला सांग, वर्किंग प्रोफेशनल क्रिकेट खेळतात आणि अमेझिंग खेळतात. मी किती जणांना बघितलं की म्हणजे ते आउटस्टँडिंग खेळणार आहेत. का खेळतायत? कारण की ते पॅशनेटली खेळतायत. सो पहिल्यांदा ती हॅबिट आणतात. संडेला पण जातात ना लोक शिवाजी पार्कला, सगळं काम धंदे सोडून. मग तुम्ही वर्कआउट पण जर तुमच्यात पॅशन असेल तर करणार. म्हणजे आधी ती सवय लावा, मग ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये. असे कितीतरी लोक आहेत की जे एखादा स्पोर्ट पॅशनेटली खेळतात, बिंग अ वर्किंग प्रोफेशनल खेळतात ना. मग मी जिम का नाही करू शकत? आता लोक, मी तुला सांगतो, मला लोक विचारतात की अरे इतना बॉडी बना की जाना किधर आहे. मला सांग, रस्त्यावरती मर्सिडीज किती फिरतात? खूप. BMW किती फिरतात? खूप. स्पोर्ट्स करता आपण बघतोच. जाना किधर आहे? तू मर्सिडीज घेतोयस दुसऱ्यांना दाखवायला, कदाचित एवढी करोडोंची किंवा वॉटर लाखांची आणि एवढी पॉवर, जाना किधर आहे? त्याला इकडे आपल्याकडे पॉटहोल्सनी अख्खा रस्ते तुंबलेत. 80च्या वरती तुला स्पीड चलायला लागतो, तरी तू मर्सिडीज घेतोयस ना. ते सॅटिस्फॅक्शन असतं ना. आज लोकांकडे 1-1 लाखाचे मोबाईल आहेत. जाना किधर आहे? मी म्हणतो काय करणार? सगळेच इन्फ्लुएन्सर आहेत, सगळे शूट करतात, नाही करत, पण तरी लोक घेतात. EMI वरती घेतात लोक ॲपलचे फोन. ज्याचे ऍक्च्युअल मध्ये वेगळा विषय, हा एक वेगळा विषय, पण सांगतो राईट. बरोबर. मग बॉडी बना के जाना किधर आहे हा प्रश्नच येत नाही. म्हणजे बॉडी बना के मला असं काय फ्लॉन्टच करायचंय का कुठे? हा, म्हणजे स्वतःला हे समजावा की हेच तुमचं समाधान आहे आणि ती तुमचं शरीर आहे, हॅपी प्लेस आहे. तुम्ही तुमचं घर पण चांगलं ठेवतात ना. बरोबर. का तुम्ही घाणीत राहतात? मला तर नाही आवडत घाणीमध्ये घर वगैरे राहायला. माझं घर स्वच्छ लागतं मला. गुड पॉइंट. सो हे वर्कआउटचं झालं. आता ह्या दोन्हीच गोष्टी जर आपण मॅनेज केल्या तर बऱ्याच जणांना, आता जर आपण ज्या शहरामध्ये राहतो, मी मोस्टली हे शहरातल्या लोकांचं, वर्किंग लोकांचं आहे की मी खूप काम करतो यार, मला खाण्यापिण्याच्या वेळा नाही पाळता येत. ओके, म्हणजे वेळ खाण्यापिण्याच्या तर पाळताच येत नाही, हे पण झालंय. सो जर तुम्हाला चांगल्या शरीरात जायचं असेल, स्विच करायचं असेल, व्यायाम करा. चांगल्या खाण्यापिण्यासोबत आता हा एक मुद्दा राहिला की ठराविक वेळेत खाणं किंवा खाण्यापिण्याच्या वेळा मेंटेन करणं, हे कॉन्शियसली पुन्हा करणं गरजेचं नाहीये.
अजिबात गरजेचं नाहीये. मग कसं तुझ्या मी लोकांना बघितलंय की जे दिवसातनं एकदा पण जेवतात, चालेल 1 मील कर जर तू करू शकणार असशील तर, झेपत असेल तर. आता ह्याचा मी तुला एक रिझन सांगतो. इंटरमिनंट फास्टिंग इज अ मिथ बाय द वे. इंटरमिनंट फास्टिंगला मी सपोर्टच करत नाही. कारण की इंटरमिनंट फास्टिंगमध्ये तू काय करतोस की तुझी जी विंडो आहे, ईटिंग विंडो, तिला तू छोटी करतोस, तू लिमिट डाऊन करतोस स्वतःला. त्यामुळे लोक काय करतात की जे युजली ते खातात त्याच्या अर्ध खातात, राईट. आणि त्यामुळे ते अर्ध खाल्ल्यामुळे ते अर्धे कॅलरीज टाकतात. ते अर्धे कॅलरीज टाकतात म्हणून ते अर्धेच जेवढा कॅलरीज म्हणजे ते कॅलरी अनकॉन्शियसली ते कॅलरी डेफिशियंटमध्ये येतात. बरोबर, राईट. जर मी तुला 4 दिवाळीचं जेवण तू जेवढं खातोयस तेवढं, जर 2 मीलमध्ये तू तेवढंच खाल्लंस, मी म्हणतो इंटरमिट फास्टिंगच्या मी पण, तरी तू लूज नाही करणार वेट. ओके, का? कारण की तू तेवढंच खातोयस. अच्छा, हा, राईट. तू भले ती लिमिट करतोयस विंडो, पण तुझं कॅलरीज तेवढंच टाकतो, तर एंड रिझल्ट विल बी द सेम. म्हणजे 2 लोक आहेत, एकाला मी दिला 250 कॅलरी, 2,500 कॅलरीज, दुसऱ्याला दिले 2,500 कॅलरीज, बरोबर आहे. एक जण एकदाच खातो, एक जण खातोय 2 मीलमध्ये म्हणजे इंटरमिट फास्टिंगमध्ये, आणि एक 6 मीलमध्ये खातोय, रात्री उठून पण खातोय. दोघांचा एंड रिझल्ट सेम असणार आहे कारण की कॅलरीज सेम आहेत. इट्स नॉट अबाउट द इंटरमिट फास्टिंग. बट बरेचसे लोक ज्यांना बाहेर खायला नाही होत आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे की मी आज अख्खा दिवस ट्रॅव्हल करणार आहे, तर मी युजली काय करतो, ब्रेकफास्टच मध्येच लंच पण करून टाकतो. बरोबर, ब्रेकफास्ट आणि लंच क्लब करून टाकतो. अख्खा दिवस उपाशी राहतो आणि डायरेक्ट रात्री जेवतो. म्हणजे 2 मीलमध्ये माझ्या कॅलरीज आल्या, माझ्या प्रोटीन इनटेक, माझं कार्ब्स आणि फॅट्स आलं, डन. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळ्यात महत्वाचं मग परत कमिंग बॅक टू युअर पॉइंट, एक टॅगलाईन आहे, करने से होगा. आपल्या मराठीमध्ये त्याला म्हणतात केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. बस तुला करायचं आहे ना, तर ते करायचं आहे. सो तू टिफिन कॅरी कर, तू प्री कर ना कॅल्क्युलेट की बाबा मला ऑफिसला जायचं आहे आणि मला हे खायचं आहे, राईट. तर बाबा मी टिफिन कॅरी करणार. अशा गोष्टी कॅरी कर की ज्या तू इझिली खाऊ शकतोस. बरोबर, ब्रेड झालं, चीज झालं, जे नॉन व्हेजिटेरियन असतील ते अंडी खाऊ शकतात, सॉसेजेस नेऊ शकतात. जेवताना तू चपाती घेऊन जा, भात नको खाऊस, चालेल. भाताने परत वजन वाढतं म्हणून नाही, पण भात जरा मेसी होतो खायला, चपाती इझी पडते. चिकन सुकं घेऊन जा, नको ग्रेव्ही घेऊन जाऊ. करायला बरंच काही करू शकतो आपण, ते केले पाहिजे. लोक मला परत विचारतात की अरे ऑफिसमध्ये आम्ही जातो, सगळ्या टेबलवरती आम्ही एकत्र बसतो, मग त्यांना असं नाही सांगू शकत की मी डाएटवरती आहे. का नाही सांगू शकत? आजच तुला मी जिमचा किस्सा सांगतो. मला तिचं नाव ऑब्व्हियसली मी नाव नाही घेणार. ती एक मुलगी मला अप्रोच झाली आहे आणि ती मला बोलली की तू मला डाएट दे, आणि सगळं ओके आहे. तर मी जर बोललो आता तुला कधी हवा डाएट, ती म्हणते अरे थांब ना, माझी पुढच्या आठवड्यात ना आई गावाला जाणार आहे, तर घरी कोण नसेल, तर तेव्हा मी चालू करणार आहे. मग ते म्हणजे या गोष्टीला तुम्ही एवढं बाऊ का म्हणत आहेत? ह्याला उद्या नाहीच आहे. कल करे सो आज कर. तू म्हणशील आज गणपती आहे, उद्या दिवाळी आहे, मग दिवाळी जाऊन दे, चालू करतो, ढकलपंची होते. मग आज न्यू इयर आहे, मग जरा न्यू इयरची पार्टी होऊन दे. देयर इज नो टुमॉरो. तुला जर अख्खं आयुष्य काढायचं त्या डाएटवरती, तर तुला त्या डाएटला तू सोडू नको. मी पण एन्जॉय करतो, पण मी पळत नाहीये. मी बघतोय की यार मी एन्जॉय कसं करू शकतो माझ्या डाएटमध्ये राहून. दॅट इज आर्ट ना, राईट. मी रोज आईस्क्रीम आणि चॉकलेट खातोय, फक्त मला माहिती पाहिजे की त्या गोष्टीमध्ये किती कॅलरीज आहेत, म्हणजे मी ते माझ्या चार्टमध्ये अक्युम्युलेट करू शकतो. बरोबर. मी लोकांना तेच सांगतो की 75% to 80% माय फूड, ते पण तुम्ही जे रेग्युलर खातायत तेच, आणि 20 to 25% युअर फेवरेट फूड. चलो, त्याचा पण एक रिझन आहे की एकदम क्रेविंग जर मी तुला सप्रेस केली ना तुझे की बाबा हे खायचंच नाही, तर नाही होणार, तुला क्रेविंग येणार. जर मी तुला क्रेविंग जे तू खातोयस रोज त्याचं थोडंसं खायला घातलं ना, तर तुला क्रेविंग नाही येणार आणि तुझी जर्नी इझी होते. राईट. आणि आता जी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे हेल्दी लाईफस्टाईलसाठी, आणि त्या हेल्दी लाईफस्टाईलच्या जगण्यासाठी जे आपल्याला हेल्दी बॉडी पाहिजे त्याच्यासाठी स्लीप. ही सगळी लोक, बरीच लोक आहेत जी झोप कॉम्प्रोमाइज करतात खूप, आणि खूप कामाचं कारण असतं किंवा झोपच लागत नाही, हेल्थ इश्यूज असतात.
सो झोप ही कशी इम्पॉर्टंट आहे आणि तुझ्यामध्ये किती झोप घेतली पाहिजे? कमीत कमी 8 तास ही झोप पाहिजेच पाहिजे. राईट. कारण की तुझी गाडी रस्त्यावरती चालते, बरोबर आहे. ऑब्व्हियसली रोज नाही, पण दर 6 महिन्यानंतर तू सर्व्हिस स्टेशनला नेतोस, त्याला सर्व्हिसिंगमध्ये उभं करतोस, कारण तिला रिपेअरिंगची गरज असते. तू तिला आयुष्यभर असंच नाही चालू शकत. तशी आपली बॉडीमध्ये बरेचसे फंक्शन्स होतात जिकडे वेअर अँड टेअर होत असतात. नॉट ओन्ली मसल ब्रेकडाऊन, पण किती गोष्टी आहेत ज्या मला पण माहिती नाहीत आतमध्ये माझ्या काय चाललंय. सो त्याला तू जर रेस्ट पिरियडमध्ये नाही टाकलंस 8 तासाच्या, तर त्या परत अख्ख्या रिफ्रेश रिस्टार्ट होऊ शकत नाहीत. राईट. आणि स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुझ्या फॅट लॉस जर्नीमध्ये घे किंवा तुझ्या वर्कआउटमध्ये घे किंवा कशातही घे. मी ज्या ज्या आठवड्यामध्ये रॅदर मी म्हणेन, एक दिवस चलो ठीक आहे, पण एक आठवडा माझा असा झालेला की मी ट्रॅव्हल करत होतो बाहेर आणि 4-4 तासच झोपत होतो. माझं शूट चाललेलं, मी ॲनिमेशनच्या शूटसाठी मला झोपच लागत नव्हती, तर जागरणं खूप झाली. माझं आल्यानंतर वजन 2 किलोनी कमी झालं, वाढलं नाही पण कमी झालं, आणि माझी पॉवर ड्रॉप झालेली मला जाणवली. कारण आता मी कसं, मी ऑप्टिमलपर्यंत ट्रेन करतो, त्यामुळे मला ते जाणवतं की माझी पॉवर चांगली आहे की नाही आहे. कारण की मी लिहून ठेवतो माझा वर्कआउट की बाबा मी स्क्वॉट्स एवढे केजीसचे मारलेत बरोबर गेल्या आठवड्यात, तर या आठवड्यात किती मारतोय ऑप्टिमल. तर ती 20% तरी डाऊन आली, 20% बिकॉज ऑफ स्लीप. कारण मी खात होतो, प्रॉपर मेजर करून खात होतो, माझं पाणी होतं, मी वर्कआउट पण केलं बाय द वे त्या आठवड्यामध्ये, ओके. ट्रॅव्हल करून पण माझी स्लीप कॉम्प्रोमाइज झालेली. स्लीपच नव्हती, मी स्लीप डिप्राईव्ड होतो आणि तिकडे वाट लागली माझी, वजन कमी झालं, म्हणजे मसल लॉस झाला माझा ॲक्च्युली. ओके. सो हे म्हणजे खूप ऑब्व्हियस आहे की तुम्ही जर पुरेशी झोप नाही घेतली, तुमच्या शरीर जे सतत काम करत असतं दिवसभर, त्याला कॉन्शियसली जर तुम्ही झोपायला, आराम करायला वेळ नाही दिला, पुरेसा वेळ, कारण जे नॅचरली जे व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे, अदरवाईज त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आणि ते भोगावे लागणार. सो मला असं वाटतं की झोप, मला म्हणजे हे आहेच की इवन मी सुद्धा 8 तास नाही, माझं 7 ते 8 तास, कधी 7 तास होते, पण मी 6 तास झोप घेतली की मला पण असंच असतं की अख्खा दिवस मी टाइम म्हणत नाही की असं मी म्हणणार नाही की नाही 8 वाजता झोपा, 10 वाजता झोपा. तू रात्री 2 वाजता झोप चालेल, पण मेक शुअर की तू 8 तासांनी उठतोस. बरोबर. काही लोक जे नाईट शिफ्टमध्ये काम करतात ते काय करणार बिचारे, बरोबर, पण दिवसा 8 तासात झोपा. ती झोप पूर्ण घ्या, ती झोप पूर्ण करा बॉडीची. ती जर नाही केली तुम्ही तर मग प्रॉब्लेम आहे. हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ऍक्च्युली. हो ना. म्हणून तर मी त्या 3 पिलरमध्ये घेतल्या ना, की न्यूट्रिशन, स्लीप आणि हायड्रेशन. आणि हे पाणी पिणं वगैरे जे असतं की एक सर्टन अमाऊंट ऑफ पाणी, आता मी तहान लागल्यानंतरच पाणी पितो. नाही, ऍक्च्युली कसं आहे, बॉडीला तुला ट्रेन करायला लागतं. तहान लागो या नको लागो, तुला बॉडीमध्ये 4 लिटर ते चलो 3 लिटर सुरुवातीला, जर खूप जात नसेल तर, पण 4 लिटर हे आयडियल आहे. 4 लिटर्स ऑफ वॉटर इन अ डे हे गेलंच पाहिजे. ओके. कॉन्शियसली तहान लागो या न लागो. याचं असं एक रिझन आहे का रे, की आपली बॉडी ही 70% पाण्याने बनलेली आहे, त्याच्यामुळे येस. जर म्हणजे असं तू कुठे तुझ्या स्टडीमध्ये कुठे आलंय का, वॉटर जेव्हा तू इनटेक करतोस तेव्हा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होतात. राईट. सो हे सगळे बेसिकली फॅक्टर्स झाले चांगली बॉडी अचीव करण्यासाठी, किंवा एक चांगली फिट बॉडी अचीव करण्यासाठी हे सगळे फॅक्टर्स आहेत. आणि जे तू एक्सप्लेन केले, कारण ह्या सगळ्या गोष्टी तू तुझ्यासाठी डिसिप्लिनमध्ये आणल्यास, तू बनवल्यास, त्या अचीव केल्या, आणि नाव यू आर एन्जॉईंग इट. आता मला त्याच्या पुढचं थोडं विचारायचं की आता हे सगळं तुझं झालं, तू जे तुझ्या शरीराबद्दल इमॅजिन केलेलं, त्या अस्थेटिकमध्ये त्याला आणलं, त्या फंक्शनॅलिटीमध्ये त्याला आणलंस, त्याच्याबद्दल आता तुला जे सॅटिस्फॅक्शन मिळतंय किंवा जे ॲप्रिशिएशन मिळतंय, त्याचं थोडंसं आपण डिस्कशन करूया. कसं आहे माहिती आहे, जिथपर्यंत तू रोल्स रॉईस स्वतः ओन नाही करत, सगळ्या गाड्याच येऊन थांबतात ना तुझ्या, जिथपर्यंत ती रोल्स रॉईस तू ओन नाही करत आणि ती रोज चालवत नाही, तुला त्याची कळणारच नाही पॉवर. तू रोल्स रॉईस रस्त्यावरनं बघतोस तर तू बघतोस ना की अरे रोल्स रॉईस चालली आहे, वेगळी दिसते कारण की ती. पण जो माणूस आतमध्ये बसलेला असतो ना,
त्याला जो फील आहे ना तो वेगळाच आहे, राईट. बरोबर. आणि परत त्याला तू रोल्स रॉयसवरनं जर BMW वरती आणलं तरी तो नाही येणार. बरोबर. कुछ बडा ड्राईव्ह. साध्या गाडीत तर तो वेडाच होईल. बरोबर. तसं आता माझं झालंय. एकदा तू त्या शरीरामध्ये आलास, आता मी तर 7% बॉडी फॅट अचीव केलंय. बरोबर. आता तरी मी 15-16 वरती आहे, तरी पण मी आता थोडा अनहॅपी झालोय कारण की माझं फॅट पर्सेंटेज वाढलंय बिकॉज मी गेन करतोय. सो जेव्हा तू ते स्वतःला दिवसा इन अँड आउट डेली 24/7 त्या शरीरामध्ये बघतोस ना, येता जाता फील करतो स्वतःला, काहीतरी वेगळंच फिलिंग आहे ते. वाईब चेंज होतो. तुझ्याकडे लोक वेगळ्या पद्धतीने बघतात की अरे काय फिट आहे यार. तू स्वतःला पण आरशात बघतोस तेव्हा तू बघतच बसतोस, अरे ना सही यार. मग ते असं होतं की यार नाही, हे घालवू नाही शकत आता मी. सो हे माझी रोल्स रॉयस आहे. मी आता परत जुन्या शरीरात साध्या गाडीत नाही जाऊ शकत, मी वेडा होईन. सो मला ते मेंटेन करायला मेहनत करायचीच आहे. बरोबर. आय अग्री की मी कुठे ना कुठेतरी म्हातारा पण होणार आहे, बट मला माहिती की बाबा ते कसं टॅकल करायचं स्वतःला आणि एक फिट म्हणूनच राहायचं. मी वयाच्या 80व्या वर्षी एवढी चांगली फिजिक घेऊन नाही राहू शकत. बरोबर. कुठेतरी मसल लूज होणार, स्किन लूज होणार, कारण मी पण माणूस आहे यार. म्हणजे मी किती फिट बोललो तरी मी पण एक लेवलला कुठेतरी आपण होणार आहोत म्हातारे. पण जर 80 वर्षाचा माणूस मी जेव्हा असीन फिट आणि एक दुसरा 80 वर्षाचा जेव्हा तू कम्पेअर करशील ना, ते ॲपल टू ॲपल. तेच मला म्हणायचं होतं की जसं वय वाढत जातं आणि त्या वयाचा तू दिसत नाहीस ना, एक्झॅक्टली, ते जास्त तुला एक कॉन्फिडन्स आणि म्हणतो ना की समाधान देणार असतं. एक्झॅक्टली. म्हणजे हेच आहे की ते एक समाधान वाटणं की आज तू 34चा आहे, उद्या तू 40चा असशील, नंतर 50चा असशील, पण तू तेव्हा पण त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. आणि ती गोष्ट म्हणजे एक फिट आहे, जसा ह्युमन असायला पाहिजे तसा आहे. मेन म्हणजे आणखीन एक पॉइंट आहे की मला 6 पॅक्स आहेत म्हणून मी फिट नाही आहे, मी फिट आहे म्हणून मला 6 पॅक्स आहेत. राईट. 6 पॅक्स आलेत काही न करता. बरोबर. मी ट्रस्ट मी काहीच त्याच्यावरती मी काही मेहनत नाही घेते आता. इट्स अ बाय प्रोडक्ट ऑफ क्लीन इटिंग. बरोबर. म्हणजे आपण डिस्कस केलंय, न्यूट्रिशन, जी बॉडी दिसते ती फिट असते तसं नाही, बट जी फिट आहे ती दिसायला नॅचरली आहे म्हणून. बरोबर. आता जर तू माझे ब्लड चेक केलेस तर सगळे पॅरामीटर्स तुला ऑप्टिमल लेवलला दिसतील, टचवूड. सो दॅट इज फिटनेस फॉर मी. जे ऍक्च्युली तुम्हाला विचारलं की बाबा सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत माझे. राईट. मी माझ्या मित्रांचे काही जे मला कन्सल्ट करतात की अरे आम्ही जाडे झाले, त्यांचे मी जेव्हा ब्लड मी पहिलं लागतो की बाबा तुम्ही ब्लड चेकअप करा. म्हणजे आपल्याला कळतं की तू अनफिट तर दिसतोच आहेस, पण आतमध्ये काय होतंय बॉडीमध्ये त्याच्यावरती पण आपल्याला काय काम करायला लागेल का, की कुठे डेफिशियन्सीज आहेत का ते कळतं. कितीतरी लोकांचे लिपिड प्रोफाईल हल्ले आहेत. लिपिड प्रोफाईल जे आहे ना ती तुझी हल्ली आहे, म्हणजे जे नको ते दिसलंय. कोलेस्ट्रॉल हाय आहे. बरोबर. आणि हे ते केल्याशिवाय नाही कळत. म्हणजे एवढ्या घाणेरड्या लिपिड प्रोफाईल आहेत की तो असं वाटेल की हा दारुडा माणूस आहे. बरोबर. पण तो दारू पण नाही पिते, तो बाहेरचं खातोय, खूपच तेलकट खातोय. हा प्रॉब्लेम आहे. त्याची जी लाईफस्टाईल आहे, त्याचं स्ट्रेस आहे, शरीरावरती वाढणारी जी चरबी आहे, ज्याला मी तुला म्हणतो ना डेट तू घेतोयस, त्यामुळे ते सगळं. सो जेव्हा तू हे सगळं ट्रॅकवरती आणतोस तेव्हा तुझं सगळं नॉर्मल होतं आणि तुला एक सुंदर शरीर पण मिळतं, विच इज अ बाय प्रोडक्ट बाय द वे. त्यासाठी मेहनत नाही घेतेस तू, मेहनत चांगलं जगायला घेतोयस आणि लॉंग लाईफ जगायला घेतोय विथ हेल्दी शरीर तुला मिळतंय ॲज अ गिफ्ट. बरोबर. आता माझी गोष्ट वेगळी आहे कारण मी कॉम्पीट करतोय, त्यामुळे मी त्याच्यावरती एक फोकस करून बघतोय. पण जर तू नॉर्मली जरी केलंस तरी यू विल लुक गुड. राईट. सो हेच आहे एक्झॅक्टली. आणि तोच आपल्या डिस्कशनचा एक केंद्रबिंदू होता की ज्या शरीरात आपण राहतो ते चांगलं राहावं, त्याच्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ती सायकोलॉजी डेव्हलप करावी. म्हणजे आता हा पॉडकास्ट बघताना तुम्हाला वाटलं असेल की अजिंक्य काही गोष्टी आहेत ना खूप पकडून ठेवतोय, बट ते तसं नाही आहे. त्याने त्या गोष्टींसाठी ती मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे ते फिलिंग्स आहेत आणि त्या गोष्टी त्याला तशाच लागतात. त्या थॉट प्रोसेसचा तो आहे. म्हणून मला हे कन्व्हर्सेशन त्याच्यासोबत करायचं होतं आणि त्याच्यावरून आपल्याला काय बेस्ट घेता येईल आणि कुठेतरी ती मदत होते का, की जेणेकरून आपण सुद्धा
एक चांगल्या शरीरात राहू आणि ह्याच्यावरूनच सगळेजण आजूबाजूचे जे चांगल्या शरीरात राहतील आणि एक आपला चांगला सशक्त आणि निरोगी समाज तयार होईल, ही एक त्याच्या मागची अपेक्षा होती. अजिंक्य, थँक्यू. हे डिस्कशन खरंच चांगलं झालं. थँक्यू सो मच. तुम्हाला पण हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर असे कुठचे मुद्दे आहेत की बाबा आपण कव्हर नाही केले, कारण की एवढा कमी वेळ आहे आणि फिटनेस आणि न्यूट्रिशन हे एवढं वास्ट टॉपिक आहे ना की आपण 12 तास पण बोलू शकतो. एक्झॅक्टली. सो असा कुठचा स्पेसिफिक टॉपिक आहे जो आपण घेऊ शकतो फ्युचरमध्ये, फक्त तो टॉपिक वरती बोलायचं तरी चालेल. राईट. तो तुम्हाला जर सुचत असेल तर आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. आत्तापुरता थँक्यू सो मच. धन्यवाद.